विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झालाय। भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालंय, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। महाविकास आघाडीला 50चा आकडा गाठणंही मुश्किल झाल्याचं पाहायला मिळालं, तर महायुतीनं 236 जागा जिंकल्या। विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्या शपथविधी सोहळा होणार आहे। मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतेय। 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचं समजतंय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, उद्या शपथविधी सोहळा होईल अशी माहिती मिळतेय, पण चर्चा सगळ्यात जास्त ती मुख्यमंत्री कोण होणार याचीच आहे। आपण जर पाहिलं तर खरं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद कोणाला याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। काल खरं तर भाजपची जी आहे दिल्लीमध्ये एक छोटेखानी बैठक पार पडली आणि त्याच्यात भाजपच्या दिल्लीतील किंवा मग वरिष्ठ नेत्यांकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 2022ला ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करा हे वाक्य जे ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं। पण आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या जातील, कारण की या संपूर्ण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय सेवक संघाचा जो आहे तो विशेष एकंदरीत हात असलेला आपल्याला पाहायला मिळाला। छोटेखानी 60 ते 70 हजार छोट्या छोट्या भागातल्या सभा ज्या आहेत त्या स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता RSS असो किंवा मग भाजपच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची इच्छा व्यक्त केली जाते आणि तशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। खरं तर या आधी जर पाहिलं 2022 मध्ये जे सत्ता परिवर्तन झालं होतं तेव्हा एकनाथ शिंदे सोबत आले होते आणि त्याच्यानंतर ज्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यामुळे त्यांना ते मुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं। पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जी आहे ती जोरदार आहे। हा एक पहिला मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जरी मुख्यमंत्री पद कोणालाही गेलं तरी उपमुख्यमंत्री पद हे दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना असणारे, म्हणजे जसं 2022 मध्ये त्याच्यानंतर अजित पवार आल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले, तसेच आता 2024च्या गणितामध्ये तसंच असणारे एक मुख्यमंत्री पद असणारे आणि 2 उपमुख्यमंत्री पद जे ते होणार आहेत। आज सर्व पक्षांच्या ज्या आहेत त्या गटनेत्या निवडीच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडतील आणि त्याच्यानंतर जे ते एकंदरीत पत्र जे ते राजभवनात देण्यात येईल आणि त्याच्यानंतर 25 तारखेला बरोबर आहे सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। तीनही पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहेत। चर्चा होतीये ते मुख्यमंत्री कोण होणार याची आणि त्या संदर्भातले अपडेट अजय जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।